तेरे बदलो कैसे कैसे और क्या हाँ मेरे लिए तेरे बदलो कैसे कैसे और क्या हाँ मेरे तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे तुम्हाला ओपन करायचं आहे. कॅपकडे तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर हा बीट व्हिडिओ ह्या खाली ना थोडं स्क्रोल केल्यानंतर रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. 9.6 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. आता आपल्या सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली येतो एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहे. ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटपर्यंत मला स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जाते. त्यामध्ये आता सिम्पली आपल्या इथून आता फोटो ॲड करायचा. फोटो ॲड करण्यासाठी ह्या लेअरवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली येतो तुम्हाला तुमचा इथून फोटो ॲड करायचा. दुसऱ्या पण बीटला इथून सेम टू सेम फोटो इथून ॲड करायचा. अशा प्रकारे इथून शेवटच्या बीटपर्यंत तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्या यायचं आहे आणि खाली इथं ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण हे PNG दिले इथून तुम्हाला ॲड करायची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर आता मी काय करतो, सर्व फोटो बीटनुसार इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतलेले आहेत. ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. प्लॅन नंबर 1चा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढचे फोटो सिम्पली कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा ते बॅक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढचे फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा ते बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच हा जो रोटेशन क्लोजिंगचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला वूशचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचे फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा तो बॅक सिलेक्ट करायचा. इनमध्ये इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला स्लाईड अँड वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस ओपनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचा आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. तर पहिल्यांदा आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हा जो फेड असेल तो तुम्हाला मिळून जाईल कटचा. तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे पहिले जे 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदाच यायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं मग इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा. तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. यामध्ये असेल सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असं पहिले 4 फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा थांबायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा. तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो आहे जो तो आपण स्प्लिट केला ते द्यायचा आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पार्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा. तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर 0वरती क्लिक करायचं. पुन्हा इथे थांबायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा. तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल शेवटपर्यंत आणायची. आणल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.